नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत मटर पनीर। मटर हा शब्द हिंदी आहे, आपल्याकडे त्याला वाटाणे बोलतात, हिरवे वाटाणे। पण आता तो वळणी पडलेला शब्द आहे, त्यामुळे आपण त्याला मटर पनीरच बोलूयात। आणि ही रेसिपी जी आहे ती झटपट तयार होणारी, कशी 10 मिनिटाच्या आतमध्ये तयार होणारी आहे, ती आपण आज पाहून घेऊयात। मसाले वाटून घेता, म्हणजे वाटण न वाटता ही ग्रेव्ही कशी तयार करता येईल आणि एकदम मसालेदार कसे बनवता येईल हे आपण शिकणार आहोत। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। हे पनीरचे तुकडे आहेत बघा, मी अगोदरच मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत। तुम्हाला अजून बारीक करता आले तर अजून बारीक करा, किंवा अजून मोठे होतात तर अजून मोठे ठेवा। आणि हा हिरवा वाटाणा आहे, कोवळा ओला वाटाणा आपण जे बोलतो, वाळलेला नाही, ओला वाटाणा, तो मी सोलून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेले बघा, याच्यामध्ये तेजपत्ता घालत आहे। मी कढीपत्ता वापरला तरी पण चालेल, पण तेजपत्त्याने अजून चव येते ना, म्हणून आपण तेजपत्ता घालत। आणि हा दालचिनीचा तुकडा आहे छोटा, 2 लवंगा आणि 2 काळी मिरी, थोडीशी मोहरी घालणार आहोत, किंवा तुम्ही राई पण बोला, आणि थोडेसे जिरे। ही आपली फोडणी तयार झाली। आता त्याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत। कांद्याचा वापर जास्त करायचा, म्हणजे तुम्ही तिथे एक कांदा एक कांदा टाकत असाल तर तिथे 2 कांदे टाका बारीक चिरून, किंवा तुम्हाला अजून जर घरात जास्त माणसे असतील तर 3 टाका। फक्त कांद्याचं प्रमाण जरा थोडं जास्त ठेवायचं आहे। कांद्याला मस्त कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, अगदी काळा नाही करायचा, थोडासा ब्राऊन कलर झाला, म्हणजे थोडासा कलर त्याचा बदलला कांद्याचा, की आपण त्याच्यामध्ये दुसरं घालून घेणार आहोत वाटाणे। ही अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली मी ती याच्यासोबत घालत आहे। कोथिंबीर टाकली ना, अजून अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ना त्याला खूप चव येते, त्याच्यामुळे नेहमी आहे ना अद्रक लसूणची पेस्ट जेव्हा तुम्ही बनवला त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकत जा। पण कोथिंबीर टाकली ना तर ते वाटण फक्त 2च दिवस राहतं, जास्त दिवस राहत नाही, कारण कोथिंबीर हा कसं सडणारी वस्तू आहे ना, त्याच्यामुळे जास्त दिवस ठेवता येत नाही। 2 दिवसाची तुम्ही तयार करून ठेवू शकता, जास्त दिवस नाही ठेवायचे। अद्रक लसूण ठेवू शकता 8-10 दिवस, पण कोथिंबीर घातल्याने फक्त 2च दिवस टाकायची। पेस्ट घालून घेतल्यानंतर आता पुन्हा त्याला असं परतून घेणार आहोत तेलामध्ये कांद्यासोबतच। तर मसाले बघा मी काय काय घालणार आहे, ही लाल मिरची पावडर आहे, हळद आहे, ही धना पावडर आहे, हे मीठ आहे, हा सुहाणाचा मटन मसाला आहे, आणि हा काळा मसाला आहे, घरगुती मसाला आहे। काळा मसाला हा तुमच्याकडे जो असेल तर घरगुती मसाला तुम्ही तो वापरा, त्याच्यामुळे आपल्या भाजीला खूप छान चव येते। आपला मसाला वापरल्याने आपली म्हणजे घरगुती चव येते। आणि हिंग आहे, हिंग काय त्यात मटर घातलेत ना आपण, वाटाणे घातलेत ना, ते काहींना पचायला जड जातं, त्यासाठी हिंग घातलं आहे, की ज्यांना म्हणजे जड जातं पचायला त्यांना त्रास नाही होणार। एवढे सगळे मसाले आहेत, याच्यातून तुम्ही कमी पण करू शकता, आणि अजून तुम्ही दुसरे अजून काय तुम्हाला नवीन ॲड करायचं तर तुम्ही नवीन पण ॲड करू शकता। आता हे मसाले सगळे आपण तेलामध्येच घालणार आहोत। याने काय होतं, आपल्या भाजीला आहे ना कलर येतो, एक तर्री म्हणतो ना आपण, तर्री तशी येते। त्याच्यामुळे कधी पण मसाले ना तेलामध्ये असे परतून घ्यायचे, त्याने आपल्या भाजीला कलर छान येतो। आता हे मसाले मस्तपैकी मिक्स झालेले आहेत कांद्यामध्ये आपल्या। ती थोडीशी कसुरी मेथी घालून घेत आहे, नंतर घातली चालते कसुरी मेथी, पण तेलामध्ये जरा फ्राय झाली ना मस्त कलर तिला। आणि हे वाटाणे आहेत ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि हलवून घेणार आहोत। वाटाणे तुम्हाला अगोदर भाजून घ्यायचे असतील ना तेलामध्ये तर तुम्ही भाजून घ्या, जर तुम्हाला हवे असेल भाजून तर। आणि पनीर पण बरेचसे लोक भाजून घेतात तेलामध्ये, तर तुम्हाला मसाल्यासोबत भाजून घ्यायचं असेल तेलामध्ये त्या अगोदर तुम्ही पनीर भाजून घ्या। पण मी काय नेहमीच असं पनीर भाजून नाही घेत, डायरेक्टच टाकते, त्यामुळे तुम्हाला कसं टाकायचं तुम्ही ठरवा। आता हे आपण झाकण घालून ठेवणार आहोत। तुम्ही अशी जरी डायरेक्ट भाजी खायला घेतली तरी आपली मटरची भाजी तयार आहे, म्हणजे हा आपला मटर तयार आहे, फक्त ओनली मटर। आता आपण झाकण घालून ठेवूयात, एक 5 मिनिटाची वाफ काढूयात। झाकण काढणार आहोत आपण आता, मसाल्यांचा फ्लेवर मस्त गेलेला आहे आतमध्ये। आता आपण गरम पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये। गरम पाणी घालायचं म्हणजे गरम पाण्याने काय होतं, तर्री जी आहे ना आपल्या भाजीवरची ती कायम राहते, तर्री जास्त येते अजून याने। पाणी जे आहे तुम्हाला भाजी कशी घट्ट हवी आहे का पातळ हवी आहे त्यानुसार गरम पाणी होता, एकदम नका ओतू, लागेल तसं पाणी होतं, म्हणजे गरम पाणी करून घ्या अगोदर। आता मी एवढंच पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे। याच्यामध्ये मी थोडीशी कांद्याची पात घालत आहे, तुम्हाला घालायची असेल तर घाला, ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण शक्य असल्यास घाला, छान लागते भाजी अजून आपली वेगळी, जराशी युनिक भाजी आपली। तर आपण हे पुन्हा झाकण घालून 5 मिनिटं ठेवणार आहोत। कांद्याची पात ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असेल तरच घाला, नाही घातलं तरी काही फरक नाही पडणार आहे।
मी आपली माझ्याकडे शिल्लक होती म्हणून टाकून दिली आहे आणि भाजी पण वेगळी लागते जराशी आपली. हे बघा मी हे 2 चम्मच बेसन घेतलेलं आहे. हे आपल्या भाजीला अजून मसालेदार बनवणार आहेत, म्हणजे आपण मसाले वाटून टाकलेले नाहीत त्याच्यामुळे. आता ह्याला आपण तेल न टाकता त्यांना थोडासा ह्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहोत, बेसनचा कलर बदल होईपर्यंत. याच्यामध्ये मी तेल वगैरे काही टाकलेलं नाही आहे, डायरेक्टच असं भाजून घ्यायचं आपल्याला, त्याचा कलर बदलेपर्यंत. करपवायचं नाही आहे, फक्त त्याचा कलर बदली करायचा आपल्याला. आता आपली भाजी काय ना अशी पांढरी पांढरी दिसेल डायरेक्ट बेसन टाकलं. भाजून टाकल्यामुळे भाजीची चव पण वाढते आणि समजून येत नाही. हॉटेलमध्ये असंच करतात, जास्त करून बेसनच वापरतात, म्हणून भाज्या अशा ग्रेव्ही सारख्या असतात, एकदम घट्ट घट्ट. आणि आपल्याला वाटतं खूप सारे मसाले वाटून टाकलेत, असं काही नसतं. घट्ट भाजीमध्ये नेहमी बेसनच घातलेलं असतं. हे बघा आपल्या बेसनने ना कलर बदललेला आहे. आता आपण ह्याला काढून घेऊयात. आपलं करपवायचं नाही, फक्त बेसनचा जो कलर होता ना पिवळा कलर, तो फक्त आपल्याला घालवायचा होता. आता तो पिवळा कलर गेलेला आहे. आता आपण ह्याला खाली काढून घेऊयात कढईला. हे बघा त्याला मस्त उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये ना 1 चम्मच मी हे घालणार आहे, तूप घालून घेणार आहे. तुपाने काय ना भाजी अजून खूप चवदार लागते, म्हणजे एकदम हॉटेलसारखीच लागते आपल्याला, असं वाटत नाही आपण घरी बनवली आहे. बघा किती छान कलर आला भाजीला, किती छान दिसते ना. अजून तयार व्हायचं आपलं पनीर. पण बघा मसाले न वाटताही किती छान पद्धतीने बनवू शकतं हे आपण बघणार आहोत आपण आज. त्याला पुन्हा झाकण घालून ठेवणार आहोत. जेव्हा पाहुणे वगैरे येतात ना आपल्याकडे, तेव्हा ही रेसिपी तुम्हाला उपयोगी येईल. झटकीपट, वाटण न घालताही पटकन तयार होणार आहे. हे बघा ते बेसन आपण भाजून घेतलं होतं, याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. पाणी तुम्हाला लागेल तसं घाला, जास्त ना घालू. भाजी कशी तुम्हाला घट्ट पातळ हवी तशी. आणि भाजून घेतल्यामुळे याची काही गाठी नाही बनत. हे गरम पाणी मी मगाशी करतेच त्याच्यामध्ये ॲड करते. गार पाणी घातलं तरी चालेल, काही हरकत नाही आहे. पण आता ते गरम पाणी मी टाकलं होतं शिल्लक होतं ते याच्यामध्ये ॲड करते. याने आपली भाजी घट्ट होणार आहे, मसाले न वाटता, वाटण न घालताही कोणत्याही प्रकारची. तरी ही भाजी खूप सुंदर होणार आहे. आपली चवीला तर आहे ना अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करा, झटपट बनते आणि चव पण छान लागते. ते आपण काढून घेऊया झाकण. आणि याच्यामध्ये जे बेसन आपण पाणी ओतलंय त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. हे असं हलवून घ्यायचं, गाठी होणारच नाही म्हणा, पण तरी पण हलवून घ्या. बघा किती छान कलर आले बघा. अजून पनीर घालायचे आपल्याला, अजून किती सुंदर दिसतंय ना भाजी आपली. बघा तुमच्या समोरच आहे, बघा एकदम नॅचरल आहे ना, कोणता कलर टाकलाय ना काही दिखावा केलाय, एकदम तुमच्या समोरच सगळी भाजी आहे. आता आपण याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालून घेणार आहोत. हे बघा पनीरचे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि वरतून थोडा कांदा हे टाकतो, सॉरी टोमॅटो टाकत आहे. टोमॅटो लेट का टाकते कारण अगोदर टाकला असताना त्याचा पार हे झालं असतं, पूर्ण त्याचा गाळा झाला असता, म्हणून उशिरा टाकलाय. सोबतच घालणार आहोत टोमॅटो केचप, अंदाजे 2 चमचे टाकले मी. केचपमुळे ना आपल्या भाजीला अजून खूप चव येते बरं का, खूप छान चव येते म्हणून घातलेलं आहे. आणि माझ्या चॅनलवरती मी केचप कसं बनवायचं, टोमॅटो सॉस कसं बनवायचं याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जाऊन ती रेसिपी पाहू शकता माझ्या चॅनलवरती जाऊन. हे बघा किती सुंदर झाले ना आपलं पनीर. हे पनीर कधीच भाजून नाही घेत, पण तुम्हाला भाजून घ्यायचं असेल तुम्ही भाजून घेऊ शकता बरं का. अगोदरच तेलामध्ये मसाले घालून पनीर भाजून घेऊ शकता तुम्ही. आणि आपण असं ठेवणार आहोत 5 मिनटं. पनीर काय लगेच शिजतं. बघा किती भाजी घट्ट झाली. तुम्हाला हवं असलं तुम्ही अजून पाणी आहे त्याच्यामध्ये ॲड करू शकता. बघा आपल्या किती कढई भरून झाली ना भाजी. 5 ते 6 लोक आरामशीर जेवतील. आता हे झाकण घालून ठेवणार आहे म्हणजे आपले पनीर शिजून निघेल. हे बघा झाकण काढलेलं आहे. आपले पनीर बघा शिजून डबल झालेले आहेत. पनीर याच्यामध्ये आता ना तेव्हा डबल होतात पुन्हा शिजल्यानंतर. त्याचा साईज जी आहे ना ती अजून थोडी मोठी होते. आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत. आणि अजून एक फक्त 5 मिनटं पुन्हा झाकण घालून ठेवणार आहोत. अशीच कोथिंबीर ठेवणार आहोत, मिक्स नाही करणार आहोत, फक्त 5 मिनटं ठेवणार आहोत. हे बघा आपली पनीरची भाजी तयार आहे. वाटण न घालताही खूप छान. आणि बघा किती घट्ट झाली. हे बघा, हे बघा एवढी घट्ट आहे. तुम्ही भातासोबत पण खा आणि भाकरीसोबत पण खा आणि चपातीसोबतही खा. हे बघा आपले मटर पनीर तयार आहे. खूप झटपट तयार होणार आहे, मसाले न वाटता तयार होणार आहे.
तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तेवढे विसरू नका. जरूर सबस्क्राईब करा. चला, खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला, टाटा, बाय बाय, धन्यवाद, थँक्यू. सबस्क्राईब करा.